शिरूर रानांपाळ येथे भारतीय जनता पार्टी तालुका जनसेवा कार्यालयाचे उद्घाटन. भारतीय जनता पार्टी शिरूर रानांपाळ तालुका कार्यकारिणी जाहीर. नमस्कार, स्वागत सर्वांचे. आपण पाहत आहात केजे न्यूज इंडिया मराठी. पाहूयाची ठळक बातमी. लातूर जिल्ह्यातील शिरूर रानांपाळ येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने जनसेवा कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे. हा उद्घाटन सोहळा दिनांक 6 डिसेंबर 2025 रोजी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांच्या शुभ हस्ते पार पडला. यावेळी महापरिनिर्वाण दिनानिमित्त बोधिसत्व महामानव भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादनही करण्यात आले. डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गावर समाजाला पुढे घेऊन चालण्याचं कार्य आपणाला करायचं आहे. भारतीय जनता पार्टी तुमची आमची सगळ्या जनतेची पार्टी असून या समतेची विचारधारा असलेल्या पार्टीला मजबूत करायचा आहे, असे वक्तव्य माननीय अरविंद पाटील निलंगेकर यांनी यावेळी व्यक्त केले. या उद्घाटन प्रसंगी तालुक्याची नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. ही निवड तालुकाध्यक्ष माधव बिरादार यांनी जाहीर केले आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील पक्ष संघटन अधिक मजबूत व्हावे यासाठी पक्षांतर्गत नवे बदल करण्यात आले आहे. यावेळी शिरूर रानांपाळ तालुका नवनिर्वाचित सरचिटणीस किशोर जगताप यांच्यासह सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना अरविंद पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन पुढील कार्याच्या शुभेच्छाही देण्यात आल्या आहेत. या प्रसंगी जिल्हा सरचिटणीस संजय दुर्वे, जिल्हा उपाध्यक्ष दगडूजी साळुंखे, शेषराव ममाळे, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष गोविंद चिलकुरे, माजी तालुकाध्यक्ष मंगेश पाटील, माजी तालुकाध्यक्ष गोविंद पोतदार, दोंडीराम सांगवे, अप्पाराव नाडकरे, शंकर बेंबळे, वर्षाताई भिक्का, चंद्रकांत कोरे, संतोष शेट्टे, अनिल शिंदे इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते. शिरूर रानांपाळ तालुका प्रतिनिधी गणेश कांबळेसह केजे न्यूज इंडिया मराठी. आपण पाहत राहा जिल्ह्यासह राज्यातल्या घडामोडी. व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.